मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. विट्यातील हल्ला प्रकरणाला आता वेगळे वळण आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ बाबर यांना मारहाण का केली असे विचारत गार्डीच्या लोकांनी जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गार्डीतील तब्बल 12 जणांवर अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यानुसार एका महिलेने जातीवाचक शिवीगाळ तर दुसऱ्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर खानापूर मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. विटा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर 29 जून रोजी सायंकाळी झालेले सौरभ बाबर हल्ला प्रकरण आता वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. या हल्ला प्रकारानंतर झालेल्या घटनेनंतर गार्डीतील 12 जणांवर अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार एका महिलेने जातीवाचक शिवीगाळ तर दुसऱ्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा विटा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर खानापूर मतदारसंघात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत दाखल झालेल्या 3 फिर्यादीमधून मिळालेली अधिक माहिती अशी की गार्डी येथील सौरभ सुनील बाबर यांना झालेल्या मारहाणीनंतर विट्यातील सागर सोनावले, अजित मोहिते, सागर शिंदे, बालाजी मेटकरी, अनिकेत काकडे, प्रताप फासे, बालाजी मेटकरी यांचा दाजी यांच्यासह 13 जणांवर जीवघेणा हल्ला, मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीसह गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विट्यातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की 29 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आमदार सुहास बाबर यांच्या भावाचे डोके फोडल्याच्या कारणावरून पतीचा शोध घेण्यास आलेल्या गार्डीच्या लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करून सासऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यानुसार सदर महिलेने हेमंत बाबर, कुलदीप बाबर, मनोज बाबर, सोमा बाबर, आशुतोष बाबर, सौरभ बाबर, भूषण बाबर, विकी बाबर, रितेश जाधव, किशोर बाबर, अतुल बाबर आणि अप्पा प्रल्हाद बाबर यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखीन एका महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की 29 जून रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घराच्या अंगणात येऊन तुझा पोरगा कुठे आहे, त्याने आमदार सुहास बाबर यांच्या चुलत भावाला मारहाण केली आहे असे म्हणत काही लोकांनी शिवीगाळ करून आपला विनयभंग केल्याचा आरोप दुसऱ्या महिलेने केला आहे. या प्रकरणी गार्डी येथील सौरभ बाबर, अप्पा प्रल्हाद बाबर, भूषण बाबर, विकी बाबर, कुलदीप बाबर, हेमंत बाबर, मनोज बाबर, रितेश बाबर, सोमा बाबर, किशोर बाबर, आशुतोष बाबर आणि अतुल बाबर अशा 12 जणांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे आणि दाखल झालेल्या फिर्यादीनंतर मतदारसंघात मोठी खळबळ उडाली असून परिसरातील वातावरण अत्यंत दूषित झाले आहे. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते